खास करून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. दत्ता 11 अंबेळे संघ जो मात्र आपण मैदानामध्ये पाहतोय. प्लेइंग 11 कडे थोडंसं लक्ष आपण टाकू, ज्यामध्ये दत्ता 11 हा संघाचा हार्ड हिटर दत्ता गीते, त्यांच्या जोडीला सुभाष गडगे, भावेश गडगे, महेंद्र गडगे, कमलाकर गीते, युवराज गडगे, विराज भांडे, रवी गडगे, हिरामन गडगे, जयराम गडगे, चेतन गडगे. 12वा प्लेयर 12th मॅन. ओके, जयराम आहेत. दुसऱ्या बाजूला टीम इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय शिवळे, त्यामध्ये महेश बांगर आहेत, बाळामते, सुधीर इसामे, विकी पवार, गौरव पवार, तेजस इसामे, उदय इसामे, पारस इसामे, आर्यन राजने, जुगल धलपे, सिद्धार्थ वागचौडे आणि सोहेल शेख. 12th मॅन सिद्धार्थ आहेत. कॅप्टन आलेत पहिल्या षटकात गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्रायकर इनवर बॅटर भावेश. मॅचला सुरुवात होईल. दिवस क्रमांक 3. पहिला चेंडू उदय. पहिलाच बॉल चांगला राहिलाय, चांगलं टेक केलं बाळामतेने. खासियत राहिली या मैदानावर, अनेक वेळा बाळामते खेळलेत, कित्येक क्रीडा स्पर्धा त्यांनी आपल्या संघाला जिंकून दिलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला आज कॅप्टनची भूमिका फार महत्त्वाची राहील. उदय यांच्या खांद्यावर जिम्मेदारी सोपवली. महेशदादा बांगर यांनी प्रस्तुत केलेला संघ शिवळे. इथे टाकलेला बॉल अडव्या बॅटनं फटका खेळायचा. भावेशच्या विरोधामध्ये चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. दत्ता 11 अंबेळे खुर्द हा संघ मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आज 8 संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील माळशेज ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे, त्यामुळे मजा येईल या मॅचला देखील. भरपूर चांगलं क्रिकेट सातत्याने खेळणारे हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात पहिल्या सामन्यामध्ये टाकलेत. गोलंदाज तयार आहेत. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, भरपूर चांगला चेंडू राहिला. यष्टीरक्षण थोडंसं खराब. दत्ता 11 या संघाचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळेल. पंचांचा इशारा आला बाईच्या रूपानं संघाचं अकाउंट ओपन होताना आपल्याला पाहायला मिळतं. क्रीडा स्पर्धा, या क्रीडा स्पर्धेचं 31वं पर्व. या क्रीडा स्पर्धेचे मुख्य आयोजक सुनीलजी माळी सर, मुख्य नियोजक नकुलजी भांडे आणि त्यांचा संपूर्णच सुनील माळी क्रीडा मंडळ अंबेले खुर्द यांचं ह्या आयोजन. चांगलं क्षेत्ररक्षण सुधीरचं. डायरेक्ट हिट होऊ शकले नाही. पुन्हा एकदा लेग बाईचा इशारा. धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला 2 या धावफलकावर. 2 ऑन द बोर्ड. 2 धावा धावफलकावर आहेत. आयोजन करत असताना संपूर्ण स्पर्धेवर भरपूर चांगलं लक्ष सुनील माळी क्रीडा मंडळ अंबेले खुर्दचं राहिलं. चांगला बॉल, फटका देखील चांगला. जुगल पाठलाग करतायत. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फटका दमदार. भावेशच्या पाठमधून दत्ता 11ला आनंद देणारा हा चौकार. तयार आहेत उदयचा बॉल खोलवर दर्जाचा. चांगला फटका भावेशच्या पाठमधून. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना पाहायला मिळालं, त्याचा जास्त प्रभाव पडणार नाहीये. एक सिंगल जुगल इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ होईल समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 7 ऑन द बोर्ड. 7 धावा. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होत असताना जे मात्र आपल्याला पाहायला मिळते, कोणत्याही प्रकारची विकेट गमावली नाही आहे. जरी धावा कमी असतील, सुरुवात चांगली राहिली या टीमची. आणि सातत्याने भरपूर चांगलं क्रिकेट व्यवसायानिमित्त अनेक खेळाडू बाहेर असतात आणि आज ते मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. आज त्यांची कामगिरी कशा प्रकारे होती, विदाऊट सराव ते मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 2 मध्ये खुशबू शिवळे की सध्याच्या घडीला. विकी पवार ब्रँड ऑफ शिवळे गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहे. कमी कालावधीमध्ये भरपूर मोठं नाव या खेळाडूंनी देखील केलं. चांगल्या कामगिरीसाठी तो जाणला जातो. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत.
विकी पवारसाठी असलम शेख आणि आकाश शेवाळे यांच्या वतीने 2121चं प्राइज विकेट हॅट्रिकसाठी. कामगिरी कशा प्रकारे होती ते देखील पाहायचं. शिवळेचा देखील मोठा फॅन फॉलोईंग आपल्याला पाहायला मिळतो. विकी पवार गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले. भावेश चांगलं क्रिकेट खेळत आहेत सध्याच्या घडीला. एक सिंगल. महेशजी बांगर यांचं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 8. या धावसंख्येवर हितेश डोंगरे यांचं देखील आगमन होत आहे. वेलकम. 8 धावा धावपलकावर. सुभाषच्या खांद्यावर जिम्मेदारी. ओ बॅकफुटला गेले. फटका चांगला. गॅप मधून चेंडू सीमा रेषेचा वेध घेतोय. मोठा फाटलाग परंतु सुभाषच्या पाठमधून आला हा दर्जेदार चौकार. खेळाडू आज इन ॲक्शन मध्ये. काही नवतरुण खेळाडू देखील इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. त्यामध्ये भाविश गडगे, विराज पांडे इन ॲक्शन. गोलंदाज तयार आहेत. विकीचा बॉल शफल झाले. फटका दमदार आहे परंतु क्षेत्ररक्षक तिथे चांगला झेल टिपला. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. या क्रीडा स्पर्धेचा नियम आहे चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी. त्यामुळे दत्ता 11 आंबेळे खुर्द या टीमला आयोजक कमिटीने आम्हाला सांगितलं की 2 धावांची पेनल्टी असेल. आणि भरपूर चांगलं क्रिकेट सातत्यानं या विभागामध्ये प्रत्येक संघावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होत नाही यासाठी जाणली जाणारी क्रीडा स्पर्धा म्हणजेच भगवा चषक. खास करून या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं सचिनदादा पवार हे देखील उपस्थित होत आहेत. वेलकम दादा, तुमचंही सहर्ष स्वागत आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले दत्ता गीते सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. 12 ऑन द बोर्ड. 12 धावा. विकी पवार इथे विकेट करण्याचा प्रयत्न. टॉपेज लागला. बॅक टू बॅक दुसरी विकेट प्राप्त करत असताना विकी. जबरदस्त गोलंदाजी सध्याच्या घडीला विकी पवारची चालू आहे. दत्ता आले. दत्ता मैदानाच्या बाहेर देखील येतात. फलंदाज बाद. प्रसिद्ध उद्योजक आकाशजी शेवाळे यांच्या वतीने या बॉलवर विकेट आली तर 21-21चं प्राइज. इथे विकेट केलाय. चेंडू हवेत. विराज भांडेच्या बॅटमधून फटका चांगला आहे. जुगल आलेत बॉलवर. क्षेत्ररक्षण जुगलचं चांगलं आहे. एक सिंगल या बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल. एकदा वेते एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ते आता 13 या धावपलकावर. 13 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. विकी पवारचं इकॉनॉमिकल षटक सध्याच्या घडीला चालू आहे. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर विकीने चांगलं कमबॅक केलं आपल्या टीमसाठी. तर सध्याच्या घडीला स्ट्रायकर एनवर भावेश या खेळाडूच्या खांद्यावर जिम्मेदारी. ओ फुलटॉस चांगला फटका सजवलाय. तिथे येथील क्षेत्ररक्षक जुगल. क्षेत्ररक्षण त्यांचं देखील चांगलं राहिलं. एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 2 षटकांचा खेळ होईल समाप्त. 2 बाद. 14 धावा धावपलकावर. संधी देव्यात डीजेला.
षटक क्रमांक 3 मध्ये एक दर्जेदार ऑलराऊंडर शिवळेगावचा, चांगली बांधणी आहे संघाची, जुने जाणते खेळाडू देखील संघामध्ये, अपकमिंग रायझिंग स्टार देखील टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतात. द लेजंडच्या यादीमध्ये आपण सातत्यानं पाहतो. बाळामते, सुधीर या खेळाडूंना पहिलाच बॉल टॉपेज लागला, एसटी रक्षण चांगले बाळामते यांचं, विकेट आली, गौरवला देखील विकेट मिळते. फलंदाज बाद. मनोज पतारे आणि कंपनी इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती, 5 षटकं संपल्यानंतर आपण रिपोर्टिंग करायचं टॉससाठी. आडव्या बॅटनं चांगला फटका जो मात्र सजवला आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये युवराज आलेत. युवराजच्या बॅटमधून एक सिंगल, चांगलं क्षेत्ररक्षण जुगल यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. जुगल धलपे एक चांगल्या दर्जाचा खेळाडू आहे सोहेल संघामध्ये इन ॲक्शनमध्ये. ज्युनियर खेळाडू देखील भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये कामगिरी करतात, त्यामध्ये उदय देखील इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतो. गोलंदाज तयार आहेत. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, महेश बांगर डाऊन दी बॉल, चांगला झेल टिपला, अजून एक धक्का देत असताना गौरव, फलंदाज बाद. कुमारची कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. अडचणीमध्ये संघ सापडलाय, चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला होती. सातत्यानं आपण शिवळे संघ म्हटलं की तेजस सातत्यानं पॉवर प्लेमध्ये गोलंदाजीसाठी जाणला जातो, परंतु आज रणनीती थोडीशी वेगळी घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेत शिवळे टीम. गौरव शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू, लाईन थोडीशी भरकटलेत, पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. मुख्य पंच आहेत रॉकी सर, स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये मयूर मार्केसर यांना आपण पाहतो. आजचा दिवस क्रमांक 3 या क्रीडा स्पर्धेचा माळशेज ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमधील 8 दादा संघ इन ॲक्शन. फुलटॉस नाही समजू शकला, परंतु वेस्ट ऑफ हाईट इट्स बीमर घोषित केला पंचांनी. दुसऱ्या दावेचा प्रयत्न होता कुमारचा, परंतु नकार दिला युवराजने. नो +1. गोलंदाज थोडासा घाबरलाय की काय, हा देखील फार मोठा प्रश्नचिन्ह आहे कुमारच्या विरोधात. पहिला चेंडू अवांतर, तदनंतर इथे नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला. कैलास बांडेचे खास करून या टीममध्ये कोचिंग कशा प्रकारे राहणार आहे ते देखील पाहायचं. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला. ओ चांगला, परंतु इथे नो बॉल. मला वाटतं आता इथे बॉल डिलिव्हर करत असताना हात एसटीला लागलाय की काय तेच पंचांनी पाहिलं आणि नो बॉल घोषित केलाय. गौरवकडून सातत्याने या चुका भरपूर कमी प्रमाणात पाहायला मिळतात, परंतु 3 आबांतर चेंडू गौरवने आता हाताळलेत, ज्यामध्ये 2 नो बॉल आहेत. फ्री हिट कंटिन्यू असेल, स्ट्रायकर इनवर, बॅटर युवराज. 4 बाद 19. इथे फुल टॉस आणि इथे देखील पाहायचंय वाईट +4, 5 अवांतर धावा. खराब टाकत असताना गोलंदाज गौरव, 4 चेंडू त्याने अवांतर हाताळलेत. फ्री हिट कंटिन्यू असेल, स्ट्रायकर इनवर युवराज. युवराजच्या बॅटमधून मोठ्या फटक्याची अपेक्षा.
इथे फटका चांगला, फ्री हिटचा पुरेपूर फायदा, चेंडू सीमा पार येतोय, युवराजच्या बॅट मधून चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या फ्लाय होते, वाढते. वेग पकडत असताना धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला जाऊन पोहोचेल ते आता 28 या धावफलकावर. चांगली फलंदाजी युवराज या खेळाडूची. गौरवचा बॉल आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळला. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का ते आपल्याला पाहिजे. हो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट कुमार आणि युवराज या खेळाडूमध्ये. 2 धावा. कुमारसाठी अजून एक पारितोषिक येत आहे. टेन क्रिक लाईव्हचे मॅनेजर गोविंद कामत यांच्याकडून एक पारितोषिक आहे कुमारच्या लगातार 3 षटकारांसाठी. 1111 गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल बिग हिट केलाय उंच हवेत. जुगल डाऊन दी बॉल, कॅच ड्रॉप. या ओव्हरमध्ये शिवळेच्या बाजूने काहीच घडत नाही. षटकाची होईल समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4-31 दत्ता 11 अंबेळे DJ धनु. स्ट्रायकर इनवर बॅटर युवराज. इथे टाकलेला बॉल चांगलाच फटका खेळला. युवराजची फलंदाजी अफलातून होती. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. आणि इथे गडबड गोंधळ सध्याच्या घडीला चालू आहे शिवळे टीम मध्ये. जिथे दुसऱ्या धावेला रन आउट होऊ शकला असता तिथे 3 धावा. बुनबुन से बनता है सागर. आणि सध्याच्या घडीला या धावा मिळत आहेत. 3 धावा येतील. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 34 या धावफलकावर. खास करून या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं राजेशदादा गडगे हे देखील उपस्थित होतात. वेलकम दादा, तुमचं सहर्ष स्वागत. तेजस फुलटॉस नाही बॅटवर आला. सध्याच्या घडीला गोलंदाजी भरपूर चांगली आहे तेजसची. आपण याच गोष्टीचा उल्लेख केला की दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता आहे. सातत्याने पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करण्याचा अनुभव असणारा गोलंदाजी ट्रॅकवर आहे. आणि समोर सरावाचा अभाव स्पष्ट पाहायला मिळतो कुमारकडून. इथे टाकलेला हा चेंडू लेंथ इथे पाहावी लागेल. अवांतर धावा भरपूर खर्च होत आहेत शिवळे टीमकडून. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा, व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल. 35 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना 4थं. शिवळेच्या विरोधामध्ये दत्ता 11 अंबेळे इन ॲक्शन मध्ये. ओ, चांगला चेंडू इथे पाहायला मिळतो. एक सिंगल या बॉलवर येईल. जास्तीत जास्त स्ट्राईक युवराजला घ्यावी लागेल. एक सिंगल आली कुमारच्या पॅटमधून. संघाची धावसंख्या 36 दत्ता 11 अंबेळे. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर कमलाकर सारखा घातक गोलंदाज या टीममध्ये, हिरामन भगत सारखा गोलंदाज या टीममध्ये. धावा कितपत बनवल्या जातील ते पाहायचं. तर दुसऱ्या बाजूला बॅटिंग लाईनअप भरपूर चांगले आहे. विकी आहे, सोहेल आहे, बाळा मते आहेत, सुधीर आहे, महेश बांगर आहेत. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला. हे षटक फार निर्णायक राहील. या षटकामध्ये आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली ती तेजस इसामे या गोलंदाजाची. 36 लॉस ऑफ 4. शेवटचे 3 बॉल या षटकातील. ओ, बिग हिट करण्याचा प्रयत्न. टॉपेज लागलाय. गौरव डाऊन दे बॉल. चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील ते आता. हिरामन भगत. कमलाकर यांनी सकाळी फोन केला तर ते भेंडीला पाणी देत होते, परंतु ते पाणी देत असताना ते मैदानामध्ये उपस्थित राहिले हे तितकंच महत्त्वाचं. आता त्याची फलंदाजी कशी होते ते पाहायचं. हिरामन मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार आहेत.
तेजस विकेट मिळाली. ओ चांगला बॉल, चांगला फटका हिरामनच्या बॅटमधून. तिथे आले जुगल. एक धाव, दुसरीचा प्रयत्न. कुमारची रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगली आहे. 2 धावा येतील या बॉलवर. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ते आता 38 लॉस ऑफ 5. श्री गुरुदत्त प्रसन्न, जय हनुमान बिरवाडी इन ॲक्शन. यानंतरच्या सामन्यात आपल्याला पाहायला मिळेल मनोज पतारे. या मैदानावर अनेक वेळा कित्येक क्रीडा स्पर्धा त्याने गाजवलेल्या आहेत. इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. विनंती असेल आपले फॉर्म घेऊन जा. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न हिरामन याचा राहिला. एक सिंगल शेवटच्या बॉलवर मिळेल. 4 षटकांचा खेळ होईल समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 5/39 दत्ता 11 आंबेळे. डीजे धनु. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि विकीचं देखील कलेक्शन खराब आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय कुमार. स्ट्राईक साठी उत्सुक आहे, परंतु आतापर्यंत बॉल खेळले 2, धाव बनवली 1. 3 बॉल 2. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. कामगिरी कशा प्रकारे होती ते पाहिजे. धावफलक 41 या धावफलकावर. हिरामन भगत यांच्या पाठमधून चांगले फटके आतापर्यंत आपण पाहिलेत. उदयचं हे षटक निर्णायक राहील. कमबॅकसाठी तो जाणला जातो. गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहे. फुलटॉस, चांगला फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे जुगल आलेत बॉलवर. चांगलं क्षेत्ररक्षण जुगलचं राहिलंय. फेकी खराब आहे, फेकी खराब आहे. चुकीच्या एंडला केलेला हा थ्रो. पाहता पाहता 2 धावा. थोडेसे निराश आहेत विकी पवार. अरे नाराज होणं हे बनतंच. नॉन स्ट्रायकर एंडवर थ्रो केला असता तर तिथे रनआउटची संधी होती. चुकीच्या एंडला थ्रो केला. 2 धावा याही बॉलवर मिळतील. संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल आता 43 या धावसंख्येवर. जरी या मॅचमध्ये एकही षटकार आला नसेल तरी देखील 43 धावा आहेत. दत्ता 11 आंबेळे गोलंदाज तयार आहेत. ओ बॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू राहिला. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव. ही खासियत राहिली उदय इसामेचिंग कॅप्टन. आज भरपूर विश्वास त्यावर दाखवलाय संपूर्ण टीमने. त्याची कामगिरी देखील आपल्यातून आतापर्यंत होताना पाहायला मिळते. 43 धावा. 5 फलंदाज बाद आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. फुलटॉस, चांगला फटका जो मात्र सजवलाय. तिथे आले क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 धावेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल 44. कुमारच्या पाठीमधून येईल का षटकार चौकार, त्याची अपेक्षा आहे प्रत्येक प्रेक्षक वर्गाला. भरपूर मोठा चाहता वर्ग या खेळाडूचा, परंतु धावा येत आहेत का ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला बॉल बिगिट तर केलाय. चेंडू उंच हवेत. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा येतात. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 46. 5/46 दत्ता 11 आंबेळे. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. टॉससाठी चला श्री गुरुदत्त प्रसन्न, जय हनुमान बिरवाडी आणि त्यांच्या विरुद्ध जय हनुमान भालूक इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील यानंतरच्या मॅच मध्ये. शेवटचा बॉल बिगिट केलाय. उंच फटका. जुगल डाऊन दी बॉल. चूक होत नाहीये जुगलच्या माध्यमातून. चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद.
श्री गुरुदत्त प्रसन्न जय हनुमान बिरवाडी. मनोज पतारे कॅप्टन पाठवा आपला. चला कॅप्टन लवकरात लवकर पाठवा. दुसऱ्या बाजूला जय हनुमान भालूक विजय मोरे अँड टीम, तुमचं कॅप्टन पाठवा. टॉस आपण करणार आहोत आणि टॉस करण्यासाठी राजेदादा गडगे यांना विनंती करतो. राजेदादा या, आपण आपल्या शुभास्ते आपण नाणेफेक जे मात्र करणार आहोत. खास करून धावा बनवलेल्या आहेत, 46 झालेल्या आहेत. 47 धावांचं लक्ष आहे. 2 धावा पहिला बॉल टाकल्यानंतर ॲड केल्या जातील शिवळेच्या अकाउंटमध्ये. टार्गेट 47च राहील. विकी याची नोंद घ्या. जय हनुमान बिरवाडी टीमचा कॅप्टन जर टॉससाठी 1 मिनिटामध्ये हजर राहिला नाही तर आयोजक कमिटीच्या वतीनं सूचना येते, पॅनल्टी दिली जाईल. ओके कॅप्टन आलेले आहेत. चला टॉस आपण करू. राजेदादा या. राजेदादा गडगे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक ची मात्र केली जाईल. चला राजेदादा गडगे या. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक जे मात्र करणार आहोत. चला बिरवाडी आणि भालूक यानंतर होणारी लढत जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन वेळेमध्ये उपस्थित आहेत. तुमचं मनापासून आभार. टॉस हेड आणि टेल. ओके हेड असा कॉल बिरवाडीचा. टॉस केला राहील राजेदादा शुभ हस्ते. हेड आणि आता आलेला आहे टेल. विजयजी मोरे टॉस जिंकले, काय निर्णय? फिल्डिंग करणार प्रश्न. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. कसं वाटतं आयोजन, कसं वाटतं नियोजन भगवत चषकाचं? आयोजन तर खूप चांगलं आहे. सुनील भाऊ आणि निकुल भाऊ यांची मेहनत आहे इकडे, आणि मैदान पण चांगला बनवलेलं आहे, आणि पूर्ण ग्रामस्थांचा पण सपोर्ट आहे त्यांना. ओके ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हालाही. खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांचं मनापासून आभार. टॉस का बॉस या कक्षामधून न्यूज येते. जय हनुमान भालूक विन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा 10 क्रिक लाईव्ह यांच्या माध्यमातून. खास करून भगवत चषक या क्रीडा स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. धन्यवाद. पहिले एक एक करू नंतर इनिंग करू. व्यासपीठावर मान्यवर उपस्थित आहेत. राजेदादा गडगे यांचा विशेष सन्मान, विजयदादा मोरे यांचा विशेष सन्मान जो मात्र केला जातो. क्रिकेटवर नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व, त्यांचा हा विशेष सन्मान भगवत चषकामध्ये नेहमीच खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेचे नियोजक, सुनील माळी क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष नकुलजी भांडे साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातो. मनापासून धन्यवाद विजयजी मोरे साहेब. आपण या क्रीडा स्पर्धेसाठी आपला संपूर्ण संघ घेऊन आलेले आहेत. तुमचं मनापासून आभार. थँक्यू. तदनंतर राजेशदादा गडगे यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर जो मात्र करतो. राजेशदादा गडगे यांचा विशेष सन्मान. दादांचं मनापासून आभार. यज्ञराज देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील विशेष सन्मान आपण करतो. मॅचला सुरुवात देखील मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू जो टाकलाय गौरव साठी डॉट बॉल, दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता, हे फार महत्वाचं. परंतु समोर समोर विकेट येते का ते पाहायचंय. क्षेत्ररक्षण खराब, गौरव चव्हाण चौकार.
हे षटक संपल्यानंतर 2 धावा ॲड होतील तुमच्या अकाउंटमध्ये. टीम शिवळे याची नोंद घ्यायची. पॅनल्टी होती आंबेळेला. वॉट अ शॉट. ही ताकद आहे गौरवची. इथे टाकलेला हा चेंडू एक सिंगल जे मात्र पाहायला मिळेल सध्याच्या घडीला. स्ट्रायकर इनवर फलंदाज ब्रँड ऑफ शिवळे विकी पवार आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावर धावसंख्या 5. लक्ष त्याचं पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. 47 धावांचं टार्गेट जे मात्र सेट केले दत्ता 11 अंबेळे या टीमने. चांगला खेळ दत्ता 11 अंबेळेचा राहिला. भावेश गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. फुलटॉसला सोडेल तो विकी कुठला. विकीच्या पाठमधून आलाय जबरदस्त फटका. पंचांच्या इशाऱ्याची वाट आपल्याला पाहिजे. 4 की 6. ब्रिलियंट टायमिंग जे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. चौकार चांगला फटका. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू विकीचं आक्रमण. खुशबू शिवळे की जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये विकी पवारची चालू आहे. सिक्सर. अनंताजी भगत हे देखील उपस्थित आहेत. खास करून एक प्रसिद्ध आचार्य ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण व्यवस्थापक टीम असेल त्यांची खूप चांगली सोय त्यांच्या माध्यमातून केली जाते. सकाळच्या सत्रामध्ये आता चाय नाश्ता असेल, दुपारच्या सत्रामध्ये जेवण असेल ते दिलं जातं. हो पुन्हा एकदा विकी पवार की पॉवर ब्रँड ऑफ शिवळे सध्याच्या घडीला आक्रमण करतोय. एक टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा चेंडू, तिसऱ्या टप्प्यावर चेंडू सीमापार. चौका. एकोणीस बनवल्या पहिल्या षटकात. 2ची पॅनल्टी. 21 झालेला. मनोजी पथारे उपस्थित आहेत. इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील यानंतरच्या मॅचमध्ये. षटक क्रमांक 2 मध्ये हिरामन यांना आमंत्रित केले गोलंदाजीसाठी. पहिल्या षटकामध्ये 21 धावा ज्या मात्र वसूल केलेल्या आहेत. कुठून काढलेल्या आहेत विकी पवारने. आणि खास करून रवी गडगे यांचा लवकरच वाढदिवस आहे. परंतु इथे जर दत्ता 11 संघ जिंकत असेल तर त्यांच्या वतीनं हॉटेल प्रांजलीला त्या संपूर्ण टीमला जेवणाची व्यवस्था केलेली आहे. वा. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत. हिरामन गोलंदाजी ट्रॅकवर. एक टीम कॅन्सल झाल्यामुळे रात्री 8-8:30 वाजता केलेली टीम तयार. मैदानाच्या आतमध्ये ती उतरली आणि आतापर्यंत कामगिरी बॅटिंगमध्ये चांगली राहिली. पहिल्या षटकात भावेशवर आक्रमकता पाहायला मिळाली विकी पवारची. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू. गौरव मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गौरव पवार एक दर्जेदार ऑलराऊंडर. दोन्ही ऑलराऊंडर आहेत शिवळेचे. ते मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी दाखल झालेत. गौरव त्याची कामगिरी कशा प्रकारे करतोय. दुसऱ्या बाजूला हिरामन भगत एक चांगली गोलंदाजी ऑन स्क्रीन तो आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाजी ट्रॅकवर. बॅकफुटला गेले. फटका चांगला आहे. जागा बनवली होती या फटक्यासाठी. ही ताकद आहे गौरव पवारची. परंतु क्षेत्ररक्षण तिथे लाजबाब. होईल का ते पाहायचंय. चेंडू सीमा पार. चौका. चांगली फलंदाजी गौरव या खेळाडूची. गोलंदाज सय्यद
हलक्या हाताने चेंडू ढकलला आहे तिथे येथील क्षेत्ररक्षक कुमार. एक सिंगल जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. एक धावेली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ते आता 26 या धावफलकावर. विकी पवार ऑन स्ट्राईक. ग्राउंड विकीसाठी देखील लकी राहिलाय आणि खास करून आयोजकांची मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी अजून वाढली आहे. सिमेंटची खेळपट्टी वरदान ठरली आहे. हलक्या हाताने चेंडू ढकललाय. सन्मान देत असताना चांगला चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. वेल बोल्ट. हिरामन भगत ऑन स्क्रीन आपण सध्याच्या घडीला त्यांना पाहता. बॅटिंग भरपूर चांगली राहिली हिरामनची आणि आता गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 चेंडू त्याने हाताळलेत. धावा खर्च केलेला आहेत त्या 5. गोलंदाजी ट्रॅकवर तयार. स्ट्रायकर इनवर बॅटर विकी. 26 ऑन द बोर्ड. 26 धावा. इथे टाकलेला हा चेंडू फटका अतिशय सुंदर डीप फाईन लेगला चेंडू दन 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 करत सीमारेषा ओलांडेल. विकीच्या बॅटमधून अजून एक वार चौकार. च्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती आता 30 या धावसंख्येवर. हिरामन अजून एक बिग फाईन लेगला टार्गेट केलं विकी पवारने. विकीचा ब्लास्ट. पवार की पॉवर. सिक्सर. व्हायला पाहिजे ज्या प्रकारची ते फलंदाजी करत आहेत. विजयासाठी लक्ष 11 धाव्यांचं राहिलं. विराज भांडे आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्रायकर इनवर गौरव आहेत. विकी पवारने 6 बॉलमध्ये 24 बनवल्यात. त्याचा 400चा स्ट्राईक रेट. 6 मध्ये 10 बनवल्यात गौरवने. ही गौरवची ताकद राहिली. मोठ्या फटक्यांसाठी तो प्रसिद्ध गोलंदाज विराज. ओ चांगला फटका. सेन्सिबल क्रिकेट. विकीला जास्तीत जास्त स्ट्राईकवर आणलं जातं. एक सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ते आता 37. 10 धावांची आवश्यकता. शिवले टीमला पहिला विजय नोंदवण्यासाठी भगवा चषक. उलटॉस तिथे कुमार आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण कुमारकडून आपल्याला पाहायला मिळतं. वेल बोल्ट. विराज भांडे सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होते. 2 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 1 धाव त्यांनी खरचले. विकी पवार ऑन स्ट्राईक. इथे टाकलेला हा चेंडू हवेत. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडेल. एक सिंगल अचूकता पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये. 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. समोर मातब्बर फलंदाज आहेत आणि त्यांना रोखून ठेवलं. धाबलक 38. 38 धावा. शॉट ऑफ लेंथ. आडव्या बॅटनं फटका खेळलाय. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक येतील भावेश. चांगलं क्षेत्ररक्षण आहे भावेशकडून. 4 बॉलमध्ये विराजने फक्त धावा खर्च केल्यात आतापर्यंत. 3 अचूकता पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाज सेट आहेत मैदानाच्या आत. परंतु सेट असताना देखील अचूक गोलंदाजी पाहायला मिळते विराज भांडेकडून. गोलंदाजी कशा प्रकारे होती. 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा आहेत. अचूकता पाहायला मिळते. या क्रीडा स्पर्धेचे नियोजक नकुलजी भांडे यांचे चिरंजीव आहेत आणि चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला ते करत आहेत. ओ इथे फुल टॉस. वेस्ट ऑफ हाईट. बीमर प्लस चेंडू सीमारेषेच्या बाहेर. नो बॉल प्लस येतोय चौकार. चौकार आला. नो बॉलवर या सामन्याचं चित्रच पालटलंय. विकी पवारने ज्या प्रकारची फलंदाजी केली भरपूर चांगलं क्रिकेट तो सध्याच्या घडीला खेळतो. 44 विजयासाठी लक्ष आता 3 धावेंचं. हलक्या हाताने चेंडू ढकलला आहे. तिथे क्षेत्ररक्षक येतील कुमार. एक सिंगल या बॉलवर येईल. पंचांकडे हलकंसं अपील होतं सुभाषकडून. एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ते आता 45. विजयासाठी 2 धावेंचं लक्ष. 13 बॉल आणि 2 धावा.
एकतर्फी लढत पाहायला मिळाली. ज्या प्रकारचा खेळ राहिला मैदानाच्या आतमध्ये टीम शुवळेचा, भरपूर चांगली फलंदाजी पाहायला मिळाली विकीकडून. विकी खेळतात 30 वर, गौरव खेळतात 12 वर. हलका त्यानं चेंडू ढकललाय, तिथे येथील क्षेत्ररक्षक, कोणत्या प्रकारची धाव नाहीये. विराज बांडेचं षटक होईल कंप्लीट. या षटकामध्ये त्याने खर्च केला फक्त 9 धावा. शेवटचे चेंडू आता मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत ते 45 विजयासाठी 2चं लक्ष. चेतन आलेत. पहिलाच बॉल आर खतरनाक इन स्टाईल मध्ये फिनिश करत असताना विकी पवार सिक्सर. उद्या देखील मुरबाड ग्रामीण मध्ये इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. बिग बॅश पद्धतीने 4 संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. जयहनुमान क्रिकेट संघ बेलपाडा, रोहित हरड, राहुल सोमने अँड टीम. दुसऱ्या बाजूला देवगाव टायगर्स, कुणाल राव, विशाल तुपे, दौलत तुपे इन ॲक्शन मध्ये. तदनंतर आर्यन स्पोर्ट क्लब टेमरे इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. सुहास केंबारी, मनोज केंबारी अँड टीम. आणि तदनंतर ओमसाई कलम खांडे, अर्थातच सागर कापडी, दिनेश कापडे अँड टीम इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. उद्या मोठा धमाका या क्रीडा स्पर्धेमध्ये भगवा चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं देखील मोस्ट वेलकम आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. मॅन ऑफ द मॅच